नमस्कार, एमबी न्यूज ऑडिओ बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. पाहुयात दिवसभराच्या घडामोडींचा वेगवान आढावा. परळी तालुक्याचा मुख्य जलस्रोत वान प्रकल्प तुडुंब भरला असून या ठिकाणी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार धनंजय मुंडे यांच्या हस्ते दिनांक 10 रोजी सकाळी 9 वाजता धरणाला भेट व जलपूजन होणार आहे. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ अंतर्गत माजलगाव पाटबंधारे विभाग परळी वैजनाथच्या वतीने कार्यकारी अभियंता आर्य सलगरकर यांनी ही माहिती दिली आहे. बातमी मराठा आंदोलनाची. सकल मराठा समाजाच्या वतीने परळीत बेमुदत आंदोलन सुरू करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून सकाळी आंदोलनाला सुरुवात झाली. आंदोलनात मराठा समाज बांधवांचा मोठा सहभाग बघायला मिळाला. आंदोलन बेमुदत राहणार असल्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला आहे. परळी तालुक्यातील वडगाव दाधारी येथील सकल मराठा समाजाच्या वतीने सुरू करण्यात आलेले धरणे आंदोलन आज दुसऱ्या दिवशीही सुरूच आहे. आंदोलनात आबालवृद्धांसह सर्वच जण स्वयंस्फूर्तीने सहभागी झाल्याचे बघायला मिळत आहे. आज या आंदोलनाला भाजपाचे ज्येष्ठ नेते राजेश गित्ते यांनी भेट देऊन पाठिंबा जाहीर केला. बातमी हवामान बदलाविषयी. येत्या शनिवारी हवामानात बदल होणार असून मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. परभणीच्या कैलासवासी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने ही शक्यता सांगितली असून लातूर, परभणी व बीड जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे या कृषी विद्यापीठाच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. शिरसाळा येथे खदानीत एका 7 वर्षीय मुलाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी शिरसाळा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या मुलाचे अपहरण झाले होते अशी फिर्याद मयत मुलाच्या पालकांनी केलेली होती. चंद्रकांत बालाजी वाघमारे, राहणार माळेगाव, तालुका लोहा, जिल्हा नांदेड हे वीटभट्टीवर काम करतात. दिनांक 7 रोजी त्यांचा मुलगा कृष्णा याचे कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अपहरण केले होते. याबाबतची फिर्याद त्यांनी दिली होती. पोलीस तपासामध्ये या मुलाचा मृतदेह मोहा रस्त्यावरील खदानीत पाण्यात तरंगताना आढळून आला. या प्रकरणी अधिक तपास पोलीस जमादार मिसाळ हे करत आहेत. बातमी कोरोना अपडेट्स. बीड जिल्हा कोरोना अपडेट्समध्ये प्राप्त अहवाल 885, तर जिल्ह्यामध्ये एकूण पॉझिटिव्ह 94, निगेटिव्ह 791. यामध्ये परळीत 9 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. या होत्या दिवसभरातील ठळक घडामोडी. आणि आता आपले आवडते एमबी न्यूज नक्की सबस्क्राईब करा. एमबी न्यूजच्या बातम्या व वेगवान आढावा पाहण्यासाठी एमबी न्यूजला आपण फॉलो करू शकता. बघत रहा, ऐकत रहा, वाचत रहा एमबी न्यूज.